नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्री मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मराठवाड्यातल्या बहुतेक सगळ्या जिल्ह्यामध्ये प्रतिसाद आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पण सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक गावामध्ये सध्या पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. स्वतः मनोज जरांगे असं म्हणतात की आमची गावबंदी नाही आहे, पण आम्ही त्यांच्या दारात जात नाही तर त्यांनी आमच्या दारामध्ये येऊ नये. काही वेळापूर्वी छत्रपती संभाजीराजे हे त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. तिथं त्यांच्याशी त्यांचं बोलणं झालं आणि केवळ आज एका दिवसापुरतं मी पाणी घेणार आहे असं त्यांनी सांगितलं. आणि आपण आता निशांत गाधवड लातूर जिल्ह्यातला जो मांजरा पट्टा म्हणून ओळखला जातो त्या मांजरा पट्ट्यातलं हे गाव आहे. मनोज जरांगे पाटलांची जी इथं सभा होती, ज्यावेळेस महाराष्ट्र दौऱ्यावर ते निघाले होते त्यावेळेस इथली सभा ही अभूतपूर्व प्रतिसादाची होती. कारण मांजरा पट्ट्यातली आणि त्यातल्या गाधवड या गावाच्या आजूबाजूची 40 गावं आहेत. त्यांनी मनोज जरांगेची सभा होण्यापूर्वीच अशी शपथ घेतली होती की लोकप्रतिनिधी आहे तर त्यांना आम्ही गावबंदी करू आणि आरक्षणाच्या अनुषंगाने काम करू. 42 दिवस मनोज जरांगे यांच्यापेक्षा तुमचं ते उपोषण त्या दिवशी ते कॅन्सल बंद झालं त्यांचं, त्याच्या आधी हे चालू झालं. हो, त्या उपोषणाच्या आधी ते उपोषण त्या दिवशी त्यांचं स्थगित झालं. पहिलं 17 दिवसाचं त्यांचं जे उपोषण आहे ते स्थगित झाल्यानंतर तुम्ही सुरू केलं. 17व्या दिवशी आम्ही सुरू केल्यावर त्यांचं स्थगित झालं. आणि मग हे मांजरा पट्ट्यातलं महत्वाचा भाग आहे. आणि ह्या गावात जी सभा झाली, 40 गावं एकत्र आली. या सभेच्या अगोदर 8 दिवस या गावातली सगळी जी मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, कार्यकर्ते आहेत, हे सगळ्यांनी एकत्रितपणे या गावामध्ये जात आरक्षण का जरुरीचं आहे याची माहिती दिली. आणि त्यानंतर इथे सभा झाली आणि त्यानंतर आत्ताच जे वातावरण आहे की प्रत्येक गावामध्ये याच पद्धतीनं साखळी उपोषण करायचं. प्रत्येक गावात आहे का हे 42 दिवसापूर्वी सुरू आहे, एकानंतर एक तुम्ही आंदोलन करत आहात? नाही, मग काय झालं, जरांगे पाटलांनी आम्ही तिथं गेलोत, आम्ही बऱ्याच गाड्या गेलो तिथं आणि त्यांना आम्ही गादवडला या असा आग्रह केला. त्यांनी आम्हाला तारीख दिली आणि मग आम्हाला नंतर 4 तारीख कळवली. मग आम्ही लोकांना कळालं पाहिजे किंवा आपल्या इथं प्रथा आहे की निमंत्रण द्यायचं, आमंत्रण द्यायचं. म्हणजे मराठा समाज जो आहे आजूबाजूचा आहे, पाहुण्या रावळ्यांना निमंत्रण देण्यासाठी म्हणून आम्ही सगळेच जण 8 दिवस त्यांच्या गावी गेलोत आणि त्यांना आरक्षणाचं महत्त्व पटवून सांगितलं. इथल्या आजूच्या 40 मांजरा पट्टा जो आहे 40 गावामध्ये आम्ही गेलोत आणि त्यांना आरक्षणाचं महत्त्व सांगितलं. आरक्षणाचं आंदोलन महागाली पार्श्वभूमी सांगितली की चालू झालं बंद झाले. म्हणजे 1980ला, 2016ला आणि आता 23ला चालू करून बंद करायचं का हा प्रश्न आम्ही सगळ्यांना विचारला. तर सगळ्यांचा प्रतिसाद आला की आता बंद नाही करायचं, आरक्षण ज्या दिवशी बंद मिळेल त्या दिवशीच आंदोलन बंद करायचं. कारण मराठ्यांचा इतिहास असा आहे की मराठा पेटत नाही, पेटला तर विजत नाही. आता तिकडे त्यांचं उपोषण जे सुरू आहे ते पाणी न घेता सुरू आहे. इथे आता सध्या त्यांच्या आदेशाप्रमाणे साखळी चालू आहे आणि आज आम्ही पहिल्यांदा बाहेरगावचा व्यक्ती आम्ही इथं आज त्यांच्या आग्रहानं बसलेला आहे. नागरसोग यांचे आहेत. तर आम्ही जसे पुढे आता त्यांनी 28 पासून आमरणमध्ये कन्वर्ट करा असं सांगितलेलं आहे आणि आज 25 तारखेला पुढचा टप्पा ते सांगणार आहेत, तसं आम्ही करणार आहोत. पण मुळात हे जरांगे पाटलाचं जे स्टेटमेंट आलं होतं त्याच्या अगोदरच ह्या पंचकृषीतल्या लोकांनी ठरवलं होतं, जे चर्चा झाली होती. 3 शब्द घेतल्यात आणि सगळ्या ज्या शब्द आहेत ह्याचे व्हिडिओ आम्ही पाठवले त्यांना. काय शब्द घेतले? 3 शब्द घेऊन दाखवा मला. काय नेमके शब्द? पहिली शपथ आहे की सगळ्या मंदिरामध्ये जाऊन आम्ही आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा चालू राहील. पहिली शपथ. दुसरी शपथ कुठलंही मतदान असेल हात वगैरे कशी घेतली आणि शपथ घेतली सगळ्यांनी आणि मंदिरामध्ये झाल्या शपथ गावाच्या. एक सुरात मला घेऊन सांगा तुम्ही नेमकी शपथ काय घेतली? मी गादवड गावचा नागरिक, खंडोबारायाची शपथ घेतो की ग्रामदैवत आहे आमचं ग्रामदेव आणि खंडोबा शपथ घेतो की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आमचं चालू राहील. पहिली शपथ. दुसरी शपथ आहे की आम्ही कुठल्याही मतदानावर बहिष्कार घालू. ती मला घेऊन दाखवा, कारण हे फार सिग्निफिकंट आहे. आणि आम्ही दुसरी शपथ अशी केली की आम्ही जो येणाऱ्या कुठल्याही, कारण आजपर्यंत आम्ही मतदान टाकत आलोत पण आम्हाला वोटिंग करून असं काही आम्हाला 40 वर्षाची शपथ झाली मतदानावर बहिष्कार. आणि तिसरी शपथ म्हणजे पुढाऱ्यांना गावबंदी. अच्छा, ठीक आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे. राजकीय अजेंडा घेऊन येणारे सगळ्यांना. ठीक आहे. आता हा मांजरा पट्टा आहे, बरोबर? स्वर्गवासी विलासराव देशमुख यांचं राजकारण इथं फुललेलं आहे. त्यांचे चिरंजीव आता इथे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, बरोबर? त्या दोघा बंधूंच्या विरोधामध्ये रेणापूरमध्ये, जो की मांजरा पट्टा नाहीये, तिथे काल घोषणाबाजी झाली. तुम्ही कसं बघता याच्याकडे?
म्हणजे खरं तर आमचा सगळा एरिया मांजरा पट्टा म्हणजे विलासराव देशमुख यांच्यावर प्रेम करणारा, त्यांना मानणारा आहे. परंतु आज जे आमची प्रगती आहे की आमचे सांगतात की फुटक्या कपात आम्ही चहा पिलेले लोक आहोत, पण आज आमची जी सदनता आली हे विलासराव देशमुख यांच्या विचारसरणीमुळंच, त्यांनी सहकार क्षेत्र वाढवलं त्याच्यामुळंच आलेली आहे. आणि आम्ही हे नाकारत नाही की त्यांच्यामुळे आमची प्रगती झालेली आहे. त्यांनी आमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे, परंतु आज थोडं आमची आरक्षणाची मागणी ही पण तेवढीच, जेवढं आज त्यांनी आमच्यासाठी केलंय तेवढंच आरक्षणाची महत्त्व आज बरोबर आहे. देशमुख बंधूंच्या विरोधामध्ये जे झालं ते प्रथम मराठा समाज हा पाहिला जातो. ओके, सेकंडली पहिल्यांदा बॉस, मराठा. हा ओके, मग नंतर सेकंडली वेगळे. बॉस, नंतर त्यांनी केलेला विकास वगैरे ठीक. हा अनेक वर्षापासून पिचत आधी पडलेला समाज, आधी समाज आधी समाज, आणि नंतर नंतर नेता. हा, आधी समाज मग नेता. मग कुणी असो, आम्ही कुणी देशमुख असो, कुणी असो. आणि तेही जरी आले तरी त्यांना इथं प्रवेश नाही नाही. नाही, प्रवेश कोणालाच नाही. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही श्री तोपर्यंत धीरज देशमुख यांना प्रवेश नाही, नाही, नाही. दिलीपराव देशमुख नाही, नाही, नाही. बरोबर. संभाजीराव पाटील निलंगेकर यांना प्रवेश नाही. भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला प्रवेश नाही. हं? काँग्रेसच्याला नाही, राष्ट्रवादीवाल्याला नाही. मग बाकीचा तर प्रश्नच नाही. हा, एकच प्रश्न, एकच पक्ष मराठा. मराठा आरक्षण, एकच प्रश्न. एकच पक्ष फक्त मराठा आरक्षण, दुसरं काय नाही. कुठला पुढारी काँग्रेसचा असो, बीजेपी असो, राष्ट्रवादी असो, कुठल्याही पक्षाचं गावबंदी म्हणलं गावबंदी. आता ते जे तुम्हाला बघायला ते म्हणतील कशासाठी म्हणून आमच्यावर तर राग? काय, आरक्षण फक्त मराठा आरक्षण. ते आमच्यामुळेच आमदार आहेत, त्यांनी बी आमच्यामुळं एवढं शिफारस करावी, आमचं एवढंच मागणं आहे, दुसरं काय नाही. आपला राग त्याच्यासाठी हो, आहे. त्याच्यासाठी आहे. हा? आमचं जर आमची कशासाठी पिढी गेली राग? आता आमच्या आमच्यावर कशासाठी राग? कारण एवढा मराठा आमदार असून सुद्धा आरक्षण मिळत नाही मग, आणि कुणीच पुढे येत नाही आरक्षणासाठी. बाकीच्या समाजाचे लोक सगळे आमदार पुढे येतात, आपल्या समाजाचे कुणीच येत नाहीत. हा, मग हे समाजानं त्यांना मोठं केलं ना. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही, आता हे पडळकर असतील किंवा इतर नेते असतील ते त्यांच्या जातीचं समर्थन करतात, पण आमचे मराठ्याचे 147 आमदार असताना सुद्धा आम्हाला आरक्षण मिळत नाही. म्हणजे ही समर्थन करावं म्हणजे काय करावं? समर्थन करावं राजीनामा म्हणजे द्यावा direct. नाही, नाही, समर्थन करावं म्हणजे त्यांनी डायरेक्ट ह्याच्या संसदेत सांगावं मराठ्याला आरक्षण देणं गरजेचं आहे म्हणून. आणि लोकसभा आणि विधानसभा दोनच ह्याच्यामध्ये कायदा पारित होतो ना, आणि कायदा पारित करून घेतल्यानंतर राजीनामा द्यावा डायरेक्ट, नाहीतर काय राजीनामा नाही, आमचं कसं म्हणतं ऐका ना, हे जे उद्रेक आहे, आता लोकांना प्रश्न पडला असेल की मांजरा पट्टा एवढा विकसित केलेला असताना आज लोक का हे झालेत. त्याचं मूळ कारण असं आहे की माझ्या घरात माझ्या तुम्ही सगळे काँग्रेस, सगळे काँग्रेस, सगळे मोस्टली मूळ मुद्दा काय की आमच्या लेकराचं ऍडमिशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस आम्हाला फीस भरायला जी अडचण येते त्यावेळेस आम्ही आमदार किंवा पक्ष म्हणून तिथं जाऊ शकत नाही. आणि हे घराघरातला विषय आहे, म्हणजे मराठा आरक्षण हे घराघरातला विषय आहे, मनामनातला विषय आहे. आणि हा रोज आम्ही झुलतो, ह्या घरी ॲडमिशन असताना ह्यानं झुलतो, याच्या घरी ॲडमिशन असताना हा झुलतो. आम्हाला थोड्या ह्यानं नोकरी गेली की आम्हाला आज आरक्षणाची जाणीव होते. घरात ताट जेवायला बसले असताना सगळे विवळतात, आम्हाला आरक्षण असतं तर आज आपलं ॲडमिशन झालं असतं, आज आरक्षण असतं तर आपल्याला नोकरी भेटली असती. मग हे सगळं जे बाहेर आलेलं आहे हे जे मनोज जरंगे पाटलामुळं बाहेर आलेलं आहे. आणि आज आम्ही पहिलं प्राधान्य हे मराठा आरक्षणाला दिलं आहे. आम्ही 2-2.5 एकरवर आलो. आज गादवड जर बघितलं तर 80% मराठा समाज 2-2.5 एकरवर आलाय. आपण जरा वर बसून चर्चा करू. 2-2.5 एकरवर जर विचार केला तर बरोबर आहे. नॅशनल सॅम्पल सर्वेचा असं आहे की आपल्याकडे NSS म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे नावाचं एक मोठं इन्स्टिट्यूट आहे. ते प्राथमिक पातळीवरती सर्वेक्षण करत असतं. महाराष्ट्राची जमीन धारणा ही हळूहळू खूप कमी होत गेलेली आहे. आत्ताची महाराष्ट्राची साधारण जमीन धारणा ही 1 हेक्टर आहे किंवा फार तर 2 हेक्टर म्हणू आपण. म्हणजे याचा अर्थ पूर्वी आता तुमच्या वाडवडिलांकडे ह्यांच्या पूर्वी 50 एकर जमीन होती, ती आता 25वर आली, पुन्हा 12.5वर आली. हे नॅशनल सॅम्पल सर्वेचं एक उदाहरण आपण इथं पण बघू. म्हणजे तुम्हाला थांबा, म्हणजे प्रश्न कळायला तुम्हाला मदत होईल. या पुढे आता हे तुमच्या आजोबाकडं माझ्या पूर्ण नाव सांगा पंजोबाचं तुमचं. माझ्या पंजोबाचं नाव नानासाहेब पाटील आणि माझं कन्हैया बिभीषण पाटील. मी मूळचा रहिवासी गादवड येथील लातूर तालुका. माझ्या पंजोबाकड 500 एकर जमीन होती. आज आमच्याकडं 2.5 एकर माझ्या नावाला येते. 2.5 एकर एवढी वाईट परिस्थिती झालेली आहे. विभाजन, मोठं कुटुंब, चौथी पिढी आहे. हा मी यांच्याकडे 500 एकर जमीन होती. त्यांचे 4 भाऊ
त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं सेकंड पिढीला, त्याच्यानंतर थर्ड पिढीकडे गेलं आणि सततची नापिकी, लग्न, शिक्षण अशाही कारणानं काही जमिनीचं त्यांच्या काही विक्री झाली आणि ते आज म्हणजे मोठे जमीनदार होते, ते अल्पभूधारकात त्यांची चौथी पिढी आलेली. त्याच्यात शिक्षण, लग्न, नापिकी अशी खूप कारणं आहेत ज्याच्यामुळे की यांना पर्याय नव्हता जमीन विकण्याशिवाय आणि त्याच्यातून ह्यांच्या चौथ्या पिढीचे खूप हाल झालेले आहेत. आज ते शिकू शकत नाहीत. एखादा शिकला तर फॉर्म भरू शकत नाही, ॲप्लिकेशन देऊ शकत नाही, नोकरीला जाऊ शकत नाही. सर इव्हन प्रवासाला इंटरव्ह्यूच्या ठिकाणी जायला पैसा नाही म्हणून सुद्धा काही लोक मुलाखतीला मुकलेले आहेत. म्हणजे एकदम ट्रॅजेडी आहे. लोकांचं दुःख भयानक आहे. एक काहीतरी उदाहरण मला सांगतो, काय उदाहरण आहे? त्यांच्या 2 मुली इंजिनिअरिंगला आहेत आणि थोडं बोला, सांगा वास्तव काय तुमचं. मी विचारतो तुमच्या मुली इंजिनिअरिंगसाठी पुण्याला ॲडमिशन आहेत, तर त्यांनी 1.5 लाख, 1 लाख, 1.25 लाख अशी फी भरण्यात आली ह्या वर्षी. आणि आरक्षण मी सांगतो, म्हणजे 2019ला आरक्षण होतं त्यावेळेस यांची मोठी मुलगी कल्याणी, हिला 95 पर्सेंटाईल होते आणि ती अवसारी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला लागली. तिचं पूर्ण 58,000मध्ये इंजिनिअरिंग झालेलं आहे यांच्या मोठ्या मुलीचं. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातलं जे आरक्षण होतं ते टिकलं. हां. सुप्रीम त्यावेळेस ऍडमिशन झालं. त्या मधल्या काळातलं सांगतात. त्यावेळेस 58,000 पूर्ण इंजिनिअरिंग झालं आणि आता यांची लहान मुलगी भगवती कदम, ती 99 पर्सेंटाईल आहेत. तिला ते कॉलेज भेटलं नाही कारण आरक्षण नसल्यामुळं, आणि तिला भेटलं जे कॉलेज पुण्यामध्ये दुसरं भेटलं कम्पॅरेटिव्हली त्या कॉलेजपेक्षा थोडं हे, पण किंमत फीस जी आहे ते 1,65,000 फीस आहे. 50,000ची टिप्पीनं वाढवून इंजिनिअरिंग पूर्ण झालं 4 वर्ष आणि इथं एका वर्षासाठी 1,65,000 यांना भरावे लागले. हे शेतकरी. अच्छा, मला जरा थोडा वेगळा प्रश्न विचारायचा, पण त्याच्याही आधी आज सकाळी म्हणजे काल दसरा मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे स्वतः जातीनं मराठा आहेत, बरोबर, ते पायातली चप्पल काढून गेले, छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी अभिवादन केलं आहे की नाही, आणि ते म्हणाले माझ्यावर विश्वास ठेवा म्हणाले ना. मग आता त्यांनी विश्वास ठेवा म्हणाले, पण आता त्यांनी सांगितलं की माझ्या अंगात रक्ताचा 1 थेंब राहीपर्यंत. मग आता किती आणखीन बलिदान द्यायचे, म्हणजे किती माणसं मेल्यानंतर ते आरक्षण म्हणाले देणार. की छत्रपती शिवाजी शपथ महाराजांची घेऊन सांगतो म्हणले, पण त्यांनी काय सांगितलं म्हणजे अल्टिमेट दिलं नाही ना, 2 दिवसात देतो, 4 दिवसात देतो. तुमचं म्हणणं त्यांनी हा, मुदत त्यांनी सांगावं की मी 2 दिवसामध्ये देतो. आता 30 दिवसाचा वेळ मागितला होता जरांगे पाटलांना, 40 दिवस दिले. 40 आज 41वा दिवस आहे तरी त्यांनी आरक्षण दिलं नाही. मग याच्या पुढे देतील याची काय गॅरंटी. आणि शपथ घेतली हे महत्वाचं, शपथ घेतली ही महत्वाचं आहे, पण शपथ घेतली पण त्यांनी अशी शपथ घ्यायला पाहिजे होती की 8 तासात, 10 तासात, 25 तासात किंवा 1 दिवसात. पण असं सांगितलं नाही त्यांनी म्हणजे त्यांनी तू जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत द्यायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे का? हो बरोबर आहे. शपथ घेतली की शपथ घेतली पण त्यांनी टायमिंग दिला नाही काहीच. 40 दिवस अगोदर मागितलं त्यातलं पण काही केलं नाही. गुन्हे पाठीमागे घ्या म्हटलं, ते गुन्हे सारे परत घेतले नाही त्यांनी पाठीमागे आंदोलनामध्ये. तुमचा विश्वास नाही, अजिबात नाही. एक मिनिट सर काल एकच मला बोलू द्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावरती आपला विश्वास नाही असं किती जणांना वाटतं त्यांनी हात वर करावा? अजिबात विश्वास नाही, अजिबात. माझा दुसरा प्रश्न आहे, सगळ्यांना संधी द्यावी लागेल. महाराष्ट्र राज्याचे 2 उपमुख्यमंत्री आहेत, श्री अजित पवार यांच्यावरती आपला विश्वास नाही असं किती जणांना वाटतं? 2 हात वर. तरीही मला प्रश्न विचारावा लागला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जे आधीचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते आणि ज्यांच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं, त्यांच्यावरतीही आपला विश्वास नाही, म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर. आता दुसरी अडचण त्यातली अशी आहे की कायदेशीर दृष्ट्या जर आपण बघितलं तर कुणाचं तरी 16% काढून दिलं तर महाराष्ट्रामध्ये सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतात अशी एक शक्यता आहे. बरोबर. मग आता काय करायचं? सेपरेटच द्यावं लागेल सर. माझं काय मत आहे ऐका ना, जे जरांगे पाटलांनी मुद्दा मांडलाय की कुणबी, ऑलरेडी आम्ही कुणबीच आहोत. ते शिवाजी महाराजांच्या दाखल्यात असेल, तो संत तुकारामाच्या अभंगात असेल, आम्ही कुणबटच आहोत. आम्ही आजही व्यवसाय आमचा शेतीचा आहे आणि आम्हाला आज जे कुणबींना आरक्षण दिलेलं होतं, जे आमच्या भावांना मिळालेलं विदर्भात किंवा पश्चिम महाराष्ट्रात काही सगळ्यांना, तेच आम्हाला आज द्यावं आज. आणि जर लेच अडचण होत असेल आणि राजकारण्यांना लई काळजी असेल तर त्यांनी वाढवून घ्यावं आणि केंद्रातून वाढवून घ्यावं. आणि आमचं मत आहे सर,
बोला सगळ्याला संधी केंद्रातून तर वाढवून घ्यायलाच पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण तर मिळालंच पाहिजे. काल 16% काढून देताना फार अडचण होणार आहे सरकारची. नाही त्याच्यामध्येच आहेत ना आम्ही. मराठा समाज हा त्याच्यामध्येच आहे. 16%चे जे 50% पर्यंत आरक्षण आहे त्याच्यामध्येच मराठा पण समाज आहे. त्याच्यातूनच यांनी काय जे निष्कर्ष लावायचे ते त्यांनी लावायचे, ते त्यांचा प्रश्न आहे. पण त्याच्यातूनच आम्हाला हे आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्यातच आम्ही आहोत. आरक्षण मिळालंच पाहिजे. अहो हे रातोरात सरकार बदलायले तर आरक्षण का देऊ शकत नाही? आरक्षण मिळालंच पाहिजे. आरक्षण जर नाही दिलं तर बक्कळ मराठी लोक मेल्याशिवाय आत्महत्या करून मेल्याशिवाय राहणार नाहीत. मराठा समाज आरक्षण भेटलं पाहिजे. आरक्षण मिळालंच पाहिजे. आरक्षण मिळालंच पाहिजे. काढून द्यायचं नाही. आमचा हक्काचं आहे ते द्यायला पाहिजे. आम्हाला दुसऱ्याचं काढून घ्यायचं नाही. आम्हाला जी आमच्या जनगणनेवर आहे आम्हाला जी हक्काचं आम्हाला आरक्षण मिळावं. आरक्षण तर मिळावं. नाही काढून घ्यायचं नाही आहे. पण ज्या वेळेस 32% आरक्षण दिलं गेलं इतर समाजाला न विचारता ज्यावेळेस दिलं गेलं त्यावेळेस कुणाला विचारलं, त्यावेळेस कुणाचं आंदोलन झालं नाही झालं, ते असंच दिलं. ॲक्च्युली 30% मध्ये 16% हे आमचं आरक्षण होतं, पण ते गेलं दुसऱ्याला. आम्ही आमच्या त्या हक्काचं जे दुसऱ्या आमच्या ताट जे दुसऱ्याने घेतलं ते आम्ही मागतोय. काही प्रेक्षकांना असं वाटेल की मी अगदी इतक्या तळागाळातल्या लोकांची प्रतिक्रिया का घेतली, तर मला हे बघायचं होतं की मनोज जरांगे जे बोलतात ते किती पर्क्युलेट झालेलं आहे. ते बहुतेक सगळ्या जणांकडे पर्क्युलेट. तुम्हाला दोघांसाठी हा प्रश्न आहे आता की कायदेशीरदृष्ट्या ही अडचणीची बाब आहे. कोणाचं काढून घेऊन दिलं तर ते कोर्टात टिकणार नाही, बरोबर. 50%ची मर्यादा सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेली आहे. ही सरकारसमोरची अडचण नाही आहे का? जे मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केलेलं आहे आणि त्याला आम्ही सहमत आहोत. कारण त्यांनी जो आपण नवीन आरक्षण नाही आहे, जे आम्हाला हक्काचं आहे, आम्हाला आधीच मिळालेलं आहे, त्या ज्या आरक्षणापासून आम्हाला वंचित ठेवलं आहे, बाजूला ठेवलं आहे, मग ते काही कारणं असतील, आम्हाला ते आमच्या हक्काचं आरक्षण आहे. आम्ही कुणबी शेती व्यवसाय आहे आमचा आणि आम्हाला ते आरक्षण हक्कानं मिळालं पाहिजे. आणि जर ते SC ST आणि OBC या कॅटेगरीचा जर अभ्यास केला तर आम्ही OBCमध्ये मोडतो. तर त्यामुळं विलंब न लागता OBCत आज द्यावं. आणि जर तुम्ही जे म्हणताय की अडचण होते वगैरे वगैरे न्याय वगैरे, मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांचीच भाषा सांगितली. मग ते त्यांची जी अडचण वाटते तर त्यांनी मोदी साहेबांना सांगून केंद्रातून जो काही हे आरक्षण टिकण्यासाठी वाढीव पाहिजे तर कायदे तरतूद करावी. आता मध्ये 18 तारखेला सणाच्या वेळेस अधिवेशन होतं. खरं सांगतो आम्हा सगळ्या मराठ्यांना असं वाटलं की मोदींना आमच्या आरक्षणाची गरज लक्षात आली, त्याच्यामुळं सणासुदीचं सुट्टीच्या दिवसात अचानक अधिवेशन ठेवलंय. आणि आम्ही आशेवर बसलोत की जसं रात्रीतून राष्ट्रपती राजवट 2:30 वाजता उठली, काही होतं तसं इथं काहीतरी होईल वाटलं. लांब नाहीये. काल लास्ट दिवस होता 24 तारखेचा. इथं आम्ही बसलेलो होतो. एक अशिक्षित व्यक्ती आले आणि काय झालं आपल्या आरक्षणाचं, 24 तारीख लास्ट आहे. हो लास्ट आहे. मग मला तर वाटत नाही म्हणलं मी, कारण आता ते दसरा मेळावत आहेत. तर ते काय म्हणले थांबून मला वाटते 12 वाजता देतील काल रात्री. मला काय बोलावं कळलं नाही. म्हणजे त्या माणसाची भावना शासनाकडून काय की रात्री 12 वाजता आरक्षण डिक्लेअर करतील, ही त्यांनी लावलेलं लॉजिक काय मला माहित नाही. कदाचित नोटबंदी असेल किंवा मागायला काय अनुभवान असेल, पण ते 12 वाजेपर्यंत वाट बघू म्हणले मला. म्हणजे लोकांना गरज आहे. तुम्ही राजकारण म्हणूनच बघताय. आणखीन अगदी शेवटचा मुद्दा आहे. मी अनेक गावामध्ये गेलेलो आहे. अनेक गावातल्या अनेक मंडळींशी जे आता उपोषण करतात त्यांच्याशी मी बोलतो आहे. कोणी असा प्रतिवाद जर केला की महाराष्ट्र स्थापनेपासून आत्तापर्यंत गाव पातळीपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत मराठा समाजच आहे की, मग मराठा समाजाच्या नेत्याचा आणि कालावधीचा विचार व्हायला पाहिजे. मराठा नेते हे सत्ता पिपासू झालेले आहेत. आणि पहिली चूक यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि शंकरराव चव्हाण सारख्या महान नेत्यांनी केली ज्यावेळी मराठवाडा हा निजामाच्या राजवटीत होता. पंजाबराव देशमुखासारख्या माणसानं या मराठवाड्यातल्या नेत्यांना कन्व्हिनियन्समध्ये आणण्याचा प्रयत्न केला, पण एक अहंकाराची भाषा यांनी वापरली. आम्ही पाटील छत्रपती येऊ, पण त्यांचा अभ्यासच मुळात कमी होता किंवा नव्हता. इव्हन मी म्हणजे माझ्या अगदी सन्मानानं सांगतो यशवंतरावजीबद्दल आदर आहे, परंतु ग्राउंड लेवलवर ते कधीच आलेले नव्हते. आज मराठा समाज यशवंतरावबद्दल बोलतो. हो यशवंतराव आणि जाणून बोलतो. आय एम ऑल्सो जर्नलिस्ट. मग
त्यावेळेला तो जो संदेश होता त्यांनी घरोघरी पोहोचला नाही आणि मराठा समाजाच्या प्रस्थापित नेत्यांना सतरंजा उचलायला, झेंडे लावायला, प्रचारात घ्यायला, डोके फोडून घ्यायला, आपली वाहवा करायला कोण राहणार होतं? आणि मराठा समाजाचं चित्र एवढं विचित्र पाहिलं गेले. जे बोलताय 50 एक मिनिट, हे जे बोलताय ह्याच्याशी तुम्ही सगळे सहमत आहात? आणि मराठा समाज म्हणजे जहागीरदार, जमीनदार वगैरे असं गृहीत धरलं. तुमचा मुळात राग आहे तो नेत्यावरती. नेतेच कारणीभूत, मेन नेते कारणीभूत आहेत फर्स्ट. आणि विशेषतः मराठवाड्यातले, पश्चिम महाराष्ट्रातले. माझा विदर्भातल्या नेत्यावर अजिबात राग नाही, कारण तो एक जागरूक डॉक्टर पंजाबराव देशमुख सारखा माणूस त्यावेळेला एक 70-80 वर्षापूर्वी कन्व्हिनियन्समध्ये आणत होता, तरी आपल्या नेत्यांनी मानलं नाही. आणि इथल्या जनतेचा प्रश्न नाही, ही निजामाच्या राजवटीखाली राहिलेली जनता होती, अज्ञानी होती. अगदी मला वाटतं की आम्हीच पहिल्या बॅचचे पदवीधर असावेत. कुठल्याही एखाद्या तज्ज्ञापेक्षा, स्टुडिओत चर्चा करणाऱ्या मंडळीपेक्षा यांचं मत किती प्रगल्भ आहे बघा. नेत्याबद्दलच राग आहे किंवा सगळ्यांचा? नेत्याबद्दल हो बरोबर आहे ना सर. नेते अहो ह्याच्यात मेन आता एवढा समाज मराठ्याचा आमदार असताना 148 हो आम्ही एवढे लोक याच्यावर आवाज उठवत नाहीत म्हणल्यानंतर याचे खेदजनक बाब काय आता करायचं काय? काय करायचं? मी त्यांना गावबंदी करायची, त्यांना गावात येऊ द्यायचं नाही, मतदानावर बहिष्कार टाकायचा. आले तर माघार लावायची, इथूनच गावात येऊन द्यायची. जबाबदार राहतील आल्याच्यानंतर, ते स्वतः जबाबदार राहतील आल्याच्यानंतर. हो बरोबर, येऊ द्यायचे नाही. कोणाला येऊ द्यायचं नाही. आणि आपला आपल्याच समाजातल्या नेत्यावरती जास्त राग आहे. बरोबर ना? दुसऱ्याला काय बोलायचं नाही. ठीक आहे, आपण पाहुणे रावळे असते, त्यांना जर हे जाणीव होत नसेल की गोरगरीब मराठा आपला कुठली शाळेत ऍडमिशन नाही झालं हे पुढाऱ्याला माहित होत नाही, घरच्या आईबापालाच माहित होते. फीस कमी पडली, काय विकायचं हा विचार आईबापच करतो. कोणी म्हणतील शैक्षणिक संस्था सुद्धा त्यांच्याच आहे. नाही असल्या तरी कुणी फीस मध्ये माफी करत नाही, किंवा कुणी घरी येऊन तुम्ही ऍडमिशन घ्या, तुमची अडचण आहे म्हणत नाही. आज का हे यांच्या 2 मुली कुठं ऍडमिशन केलं विचारा. कुठे केलं ऍडमिशन? एक पुणेमध्ये भारतीय विद्यापीठाला केलं. इंजिनिअरिंग. आणि किती फीस आहे? ओपन मधून 1.25 लाख सांगितली होती. वर्षाला? आणि दुसरी मुली BMS ला आहे. दुसरी मुलगी BMS आहे, BMS ला आहे. तिला किती फीस आहे? अजून तिला 90,000 भरावी लागली EWS मधून भरावी लागली. फीस कोण भरली विचारा. फीस कुणी भरली? या इकडे जरा. मला ना असं आहे की आरक्षणाचा मुद्दा हा एका जातीच्या अस्मितेचा मुद्दा आहे असं ज्यांना वाटतं त्यांनी यातले आर्थिक जे तानेबान आहेत ना ते नीट समजून घ्यायला पाहिजे. मी अगदी महाराष्ट्रात पहिला जो मराठा समाजाचा मोर्चा निघाला तेव्हापासून असं म्हणतोय की मी शेती करणं अशक्य आहे. एक तर शेतमालाला भाव नाहीत, निसर्ग प्रचंड कोपलेला आहे, महाराष्ट्र अर्बनाइज होत चाललेलं आहे, तिथे तरुणांना मिळत असलेली संधी. ह्या गावात सुद्धा बरेच तरुण असतील की ज्यांचे लग्न होत नाहीत, 200च्या किमान 200च्या वर बेकार आहेत, बेरोजगार आहे, ग्रॅज्युएट पोस्ट ज्यांचे लग्न होत नाहीत अशांची संख्या किती आहे? जो 200च्या वर आहेत. 200 आजूबाजूला 40 गाव आहेत. प्रत्येक गावात 200 आहेत, 200च्या वर आहेत. प्रत्येक लग्न होत नाही. आज म्हणतात किंवा आम्ही मुलीकडे जर गेलो, आम्ही आता काय व्हायला लागले, मुलीकडे चाललेत मुलं किंवा आम्हाला मुलगी द्या म्हणून, पण तरीही कोण द्यायला तयार नाही. काय करते म्हणले तर तरी सांगते शेती करतात म्हणलं तर नाहीच नाही, पण शेती करून दुसरं थोडं असं गावामध्ये मजुरी थोडे करतो म्हणलं तर त्याला सुद्धा देत नाहीत. म्हणजे आता थोडं कमवणारे असलेले त्यांना सुद्धा मुलगी देत नाहीत मुलाली. तुमचा मुद्दा राहिला. हा, तर फीस तुमची कुणी भरली? गावांनी मदत केली. गावांना मिळून या स्टेजवर केला ह्यांचा, या स्टेजवर सत्कार केला आणि ह्यांच्या अडचण ऍडमिशनला जायला तयार नव्हते. ठीक, आपण इथे थांबूया. आज आपण दिवसभरामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन जिथं हे प्रश्न आहेत ते नीट समजून घेऊन महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न हाच आहे की ह्या प्रश्नातले जे आर्थिक अंग आहेत हे सामाजिक अंग, ज्यांनी त्यांनी सांगितलं की 200पेक्षा अधिक मुलांची लग्नच होत नाहीत, शेतीचे गंभीर प्रश्न आहेत, त्या शेतीच्या गंभीर प्रश्नाला आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी कसं दुर्लक्ष केलं आहे हे प्रत्येक टोपीवाल्या आणि माझ्यासहित सगळ्यांना विचारलं तर तुम्हाला ते कळेल लगेच. नीट समजून घेऊ, त्यातनं जर उपाय सरकारला करायचे असतील तर मला वाटतं की हे कव्हरेज त्यांच्या उपयोगाचं आहे. माझा सहकारी निशांत भद्रेश्वर आणि कॅमेरामॅन काकासाहेब कांबळे, मी राहुल कुलकर्णी, गोधोड आणि तालुका जिल्हा लातूर. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. एकच पक्ष मराठा आरक्षण, एकच पक्ष मराठा आरक्षण, एकच मिशन मराठा आरक्षण, एकच मिशन मराठा आरक्षण. थँक्यू.
धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.